पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ बिबेवाडी परिसरमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते खेळाडू गौरव गणेश घुले यांनी अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. एक तरुण आणि तडफदार चेहरा म्हणून गौरव घुले यांना परिसरातून मोठा प्रतिसाद मिळतोय. स्थानिक उमेदवार असल्याने प्रभागातील समस्यांची त्यांना सखोल जाणे, संपूर्ण प्रभागाला कुटुंब मानून विकासाचे प्रश्न सोडवणार असा विश्वास त्यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केलाय. प्रामुख्याने तरुणांच्या अपेक्षा आणि नागरी सुविधांवर त्यांचा भर असणार आहे. गौरव घुले यांना त्यांचे वडील गणेश सोपानराव घुले यांचा दांडगा सामाजिक अनुभव लाभलाय. क्रीडा, कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक पद आणि बँकिंग क्षेत्रातील कामामुळे घुले कुटुंबाचे या भागात मोठा जनसंपर्क आहे. हाच वारसा पुढे नेत गौरव घुले यांनी सकारात्मक परिवर्तनाचा निर्धार केलाय. अभ्यासू नेतृत्व आणि विकासाचे स्पष्ट ध्येय यामुळे प्रभाग क्रमांक 20 मध्ये गौरव घुले यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांच्या प्रवेशामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि गेली 4 ते 5 वर्ष मी या प्रभागामध्ये सातत्याने काम करत आलेलो आहे, सामाजिक काम करत आलेलो आहे. प्रत्येक वयोगटातले जे मतदार असतील त्यांचे प्रश्न सोडवायचा माझा प्रयत्न कायम राहिलेला आहे. आणि आता जवळजवळ 5 महिने झाले या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून मी लोकांमध्ये संवाद साधतोय, लोकांची भेटीगाठी घेतोय. तेव्हा मला असं लक्षात येतंय की बरेच वर्ष प्रश्न सोडवलीच गेली नाहीत, नगरसेवकांकडे पोहोचलेलीच नाहीत किंवा नगरसेवक तिथपर्यंत आतापर्यंत गेले नाहीयेत. म्हणजे छोट्यातला छोटा प्रश्न जर असेल, जसं की झाडांच्या फांद्या कापायच्या असतील, हे काही जास्त मोठा प्रश्न नाही, पण ते पण इतके वर्ष झालं काम झालेलं नाहीये. तर फार फांद्या कापण्यापासून ते ड्रेनेजचे जे मोठे मोठे प्रश्न आहेत की जे दरवर्षी त्याचं मेंटेनन्स केलं पाहिजे, असे बरेचसे प्रश्न सोडवले जात नाहीयेत. वाहतुकीची अडचण आहे, बरंच अतिक्रमण वाढलेलं आहे, असे बरेचसे प्रश्न समोर आलेत. आणि ग्राउंडवरती लोकांमध्ये फिरताना लोकांचा एकदम चांगला प्रतिसाद मला भेटतोय. कारण मी आता इलेक्शन आले म्हणून काय प्रचार करत नाही किंवा काम करत नाही, लोकांच्यात मी अगोदरपासून आहे. आणि माझे वडील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे आपल्या प्रभागाचा लागूनच आहे आपल्या मार्केट कमिटी. तर त्या भागामध्ये जेवढं काय आमच्याकडनं समाजकारण झालंय, लोकांची अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत. तर लोकांना एकंदरीत आमचा स्वभाव माहिती आहे की आम्ही मधले आहोत आणि लोकांसाठी आहोत. आपल्या प्रभागामध्ये तसं बघायला गेलं तर 80% सोसायटी वर्ग आहे, 20% मध्ये बैठी वस्ती भाग आहे. तर या ठिकाणी मिक्स्ड वोटर आहे. आणि माझा मानस हाच आहे की प्रत्येक अडचण जी काय पुढे येते, समजा महिलांची सुरक्षा असेल, महिलांच्या आरोग्यावरचे प्रश्न असतील, तर ते सखोलतेने नेमका त्यांचा अभ्यास करावा की बाबा नेमकं काय अडचण आहे. समजा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले तर सिक्युरिटीचा प्रश्न थोड्या प्रमाणात सॉल्व्ह होऊ शकतो. नंतर जर महिलांसाठी वेगळे हॉस्पिटल्स निर्माण केले, प्रसूतिगृह केली, तर त्याचा बराचसा फायदा त्यांना घेऊ शकतो. जसं धनकोडीमध्ये 10 रुपयामध्ये डिलिव्हरी होती महिलांची. तर असे वेगळे प्रोग्राम्स मला आखायचे आहेत. तरुण मुलांसाठी मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळं मी स्वतः भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मी स्वतः सुवर्ण पदक आणलंय भारताला पॉवर लिफ्टिंग मध्ये. स्वतः एक खेळाडू असल्यामुळं जे नवीन पिढी जी आपल्या प्रभागातली, त्यांच्यासाठी सराव करण्यासाठी, स्पोर्ट्स खेळण्यासाठी एक चांगल्या दर्जाचं स्पोर्ट्स क्लब आपल्या प्रभागामध्ये निर्माण व्हावं, ज्याच्यामुळं गुन्हेगारी पण कमी होईल. म्हणजे मुलांना एक स्पोर्ट्स म्हणजे एक करिअर म्हणून ऑप्शन निर्माण होईल, असं मला आपल्या प्रभागामध्ये करायचं आहे. वयस्कर लोकांसाठी जागोजागी वाचनालय, वयस्कर वृद्धांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प्स असे रेग्युलर टाइम पिरियड मध्ये घेण्याचा माझा मानस आहे.